तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स, आमच्या घरात सध्या आनंदाला अगदी उधाण आले. घरातला प्रत्येक जण खुश आहे, कारण प्रत्येकाला प्रमोशन मिळणार आहे. नाही, तसं ऑफिस मधलं प्रमोशन नाही हो, नात्यातलं प्रमोशन. अहो, माझे आई बाबा आजी आजोबा होणार आहेत आणि मी आत्या. दादा वहिनी चक्क आई बाबा होणार आहेत. आई तर वहिनीचं एवढं कोड कौतुक करतेय की काही विचारू नका. आता वहिनीची खूप काळजी घेतली पाहिजे आणि डॉक्टरही चांगले हवेत, म्हणून सदर बाजार इथल्या भारत माता रिक्षा स्टॉप जवळच्या श्री कामाक्षी हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. वहिनीचं चेकअप होईपर्यंत डॉक्टर निलेश थोरात यांच्याकडून माहिती घेतली. नमस्कार सर. नमस्कार सर, आम्हाला तुमच्या हॉस्पिटलबद्दल जरा माहिती हवी होती. जरूर. आमचे श्री कामाक्षी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे आहे. त्यामध्ये डॉक्टर सौ रश्मी निलेश थोरात या MBBS DGO आणि DNB आहेत. तसेच मी डॉक्टर निलेश थोरात MBBS MD आहोत आणि आम्ही दोघेही गेली 15 वर्ष हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहोत. अच्छा सर, या हॉस्पिटल अंतर्गत काय काय सेवा दिल्या जातात? आमच्या या हॉस्पिटलमध्ये प्रसूती विभाग आहे, स्त्रीरोग विभाग, वंध्यत्व चिकित्सा, अल्ट्रासोनोग्राफी, कुटुंब नियोजन सल्ला व उपचार आणि रिकॅनलायझेशन, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा चालू आहेत. नुकतेच आम्ही आधार हॉस्पिटल्स यांच्याशी टायअप करून सध्या सेमी ICU, डिलक्स प्रायव्हेट रूम्स, जनरल वॉर्ड्स, ॲक्सिडेंट आणि बर्न केसेस म्हणजेच अगदी कॉम्प्लिकेटेड केसेस असल्या तरी सुद्धा आता कुठे बाहेर धावपळ करायला नको, कारण साताऱ्यात श्री कामाक्षी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण योग्य दरात योग्य उपचार देत आहोत. सर, आपल्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य काय सांगाल? पेशंट किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणतंही दडपण येणार नाही असं वातावरण इथं असतं. तसंच त्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर्स पॅनलवर आहेत. इंटेन्सिव्हिस्ट आहेत, भूलतज्ञ आहेत, हाऊसमन डॉक्टर्स आहेत. शिवाय आपलंच नर्सिंग कॉलेज असल्यामुळं स्टाफ नर्सचा भरपूर बॅकअप आपल्याकडे आहे. पेशंटच्या नातेवाईकांना राहण्यासाठी हॉस्टेलची सोय आहे. मेडिक्लेम ही सध्या काळाची गरज आहे, त्याही बऱ्याच कंपन्यांच्या पॅनलवर आपण आहोत. अगदी सुसज्ज असं आपलं हॉस्पिटल आहे. पण या दिवसात वेळोवेळी इतर चेकअप्सची गरज लागते, तर त्या सुविधा कशा आहेत सर? मी डॉक्टर निलेश थोरात, स्वतः MBBS MD पॅथॉलॉजी आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे. JJ हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटलला लेक्चरर म्हणून मी काम केले. तसंच मेट्रोपोलिस स्पेशालिटी लॅब मुंबईमध्ये एक्स कन्सल्टंट आहे आणि सदर बाजार येथे सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ सूर्या कॉम्प्लेक्स बिल्डिंगमध्ये आपली डॉक्टर थोरात पॅथॉलॉजी लॅब आहे. या लॅबचं आता मणिपाल हॉस्पिटल पुणे यांच्याशी आपलं टायअप झालं आहे. त्या माध्यमातून आपण मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर्स मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या ठिकाणी सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट डॉक्टर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. इतकंच नाही मॅडम, तर आपल्या प्रिमायसिसमध्ये पॅन एशिया डायग्नोस्टिक सेंटर या मुंबईच्या नामांकित इंटरनॅशनल रेकग्नाइज लॅबशी पण आपण टायअप केले. त्यांच्यामुळे RT-PCR सुपर स्पेशालिटी इन्व्हेस्टिगेशन आता सातारमध्ये होणार आहे. बरोबरच रुबी मेडिकल सर्व्हिसेस यांच्याशी पण आपण टायअप केले की जेणेकरून CT स्कॅन, MRI यांचंही योगदान मिळणार आहे. तसेच ब्लड इन्व्हेस्टिगेशन, सुपर स्पेशालिटी इन्व्हेस्टिगेशन, अल्ट्रासोनोग्राफी, 2D इको या फॅसिलिटीज बरोबर डिजिटल एक्सरे, ऑडिओमेट्री, स्पायरोमेट्री, ECG, ट्रेडमिल टेस्ट या अशा प्रकारच्या आधुनिक सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत. मेडिक्लेमच्या साधारण 150 कंपन्या आपल्या पॅनलवर आहेत आणि हो, आमच्या डॉक्टर थोरात पॅथॉलॉजीचं नामांतरण आता डॉक्टर थोरात पॅन एशिया डायग्नोस्टिक सेंटर असं झालं आहे. ओके, या माध्यमातून आपल्याकडून काही डिस्काउंट स्कीम्स आहेत का? सातारा जिल्ह्यातील जे पेशंट आमच्याकडे डायरेक्ट येतात तेव्हा त्यांना आरोग्य सेवा कार्ड दिलं जातं आणि दुसऱ्या वेळेपासून त्यांना प्रत्येक तपासणी बिलावर 15 ते 20% डिस्काउंट दिला जातो. याशिवाय टोटल बॉडी चेकअपचा साधारण खर्च 3,500 रुपये येतो. त्यावर 1,000 रुपये सवलत दिली जाते, म्हणजे 2,500 रुपयात सगळं पॅकेज दिलं जातं. खूपच छान. सर, आपला फोन नंबर द्याल का? हो, घ्या ना. 9822 45 61 89. 9822 45 61 89. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की आपल्यालाही स्त्रीरोग किंवा पॅथॉलॉजी संदर्भात काही गरज लागल्यास श्री कामाक्षी हॉस्पिटल आणि डॉक्टर थोरात पॅन एशिया डायग्नोस्टिक सेंटरला अवश्य भेट द्या आणि बाजारपेठेतील अशाच उपयुक्त माहितीसाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.